सिंधुदुर्ग जिल्ह्यात संध्याकाळनंतर अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली। कणकवली वैभववाडी भागात मुसळधार पाऊस बरसला। या पावसामुळे काही भागातील रस्त्यावर पाणी साचलं होतं, तर या अवकाळी पावसामुळे आंबा काजू बागायतदार धास्तावलेत। या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाला आलेला मोहोर गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे। येत्या काळात दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे। पुराचं पाणी दुष्काळी भागात वळवलं जाणार आहे। याबाबतच्या प्रकल्पाला केंद्रीय वित्त आयोगाच्या समितीने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसंच वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला कॅबिनेट मंजुरी दिल्याचंही फडणवीसांनी सांगितलं। नाशिकचा माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला असतानाही शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून बँका तसंच सोसायट्या कर्ज वसुली करतायत। या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झालेत। तातडीनं वसुली बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली। लाखोंच्या संख्येनं आंदोलक मुंबईत आल्यास मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे। मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही भीती व्यक्त केली आहे। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण नको तर ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाचं ताट दिलं तर समाजाची फसवणूक होईल असं जरांगेंनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीत राज्यात किती जागा लढवायच्या यासाठी आज काँग्रेस महाराष्ट्रातील मित्रपक्षांशी चर्चा करणार आहे। दुपारी 1 वाजता काँग्रेसचे दिल्लीतील नेते आणि मवियातील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे। शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत काँग्रेसचे नेते चर्चा करतील। 14 किंवा 15 जानेवारीला सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल। त्यात राज्यातील जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत शरद पवार गटाच्या ईशान्य मुंबई मतदारसंघातील पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले। मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी ईशान्य मुंबईची मागणी केली, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून दक्षिण मध्य मुंबईची मागणी करण्यात आली आणि यावरून वादाची ठिणगी पडली। शरद पवार गटाच्या बैठकीत लढवण्यात येणाऱ्या लोकसभेच्या जागांबाबत चर्चा करण्यात आली। संबंधित लोकसभा मतदारसंघातल्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांशी स्वतः शरद पवार यांनी तब्बल 9 तास चर्चा केल्याची माहिती पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। निर्णय देत नाही, काय करायचं ते करा असं राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाला सांगावं असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय। नार्वेकर निर्णय देत नाही हे चूकच आहे, मात्र विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाच्या कक्षेत येत नाही, त्यामुळे शिवसेना अपात्रता प्रकरणी निर्णय देत नाही असं नार्वेकरांनी सांगावं असा सल्ला आंबेडकरांनी दिलाय। 10 जानेवारीला पहिला राजकीय भूकंप होणार असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे, मात्र ते निर्णय न घेण्याची शक्यताच अधिक असल्याचं चव्हाण म्हणाले। तसंच आमदार अपात्रतेबाबत पोरखेळ सुरू आहे अशी टीका त्यांनी केली आहे। शिवसेना आमदार अपात्रता निर्णयाची आम्ही वाट पाहतोय असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये केलंय। विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे। 10 जानेवारीपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे आणि याच संदर्भात तानाजी सावंत यांना विचारलं असता निर्णयाची वाट पाहत असल्याची त्रोटक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। खासदार संजय राऊत यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलंय। नाशिक दौरा आटपून संजय राऊत थेट साई दरबारी दाखल झाले। महाराष्ट्रावर आलेलं संकट दूर हो, महाराष्ट्र गुलाममुक्त हो, गुलामगिरी मुक्त हो, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांना चांगले दिवस येऊ, तसंच राज्यात चांगलं सरकार यावं असं साकडं त्यांनी साई चरणी घातलंय। विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला। खरी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आपलीच आहे असं शिंदेंनी म्हटलंय। शिवसंकल्प अभियानाचा कार्यक्रम रत्नागिरीतल्या राजापुरात पार पडला आणि त्यावेळी ते बोलत होते। आदित्य ठाकरे आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। अंबाबाईच्या दर्शनानं आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्याची सुरुवात करणार आहेत। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे भेट देतील, तर गारगोटी, कोल्हापूर तसंच हुपरी इथे त्यांच्या सभा होणार आहेत। बीड जिल्ह्यातील ठाकरे गटात मोठी अस्वस्थता असल्याचं समोर येत आहे। मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सुषमा अंधारे यांच्यावर आरोप करत शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत। परळीतील अनेक शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय।
मुंबईतल्या चारकोपमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केलाय। अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या राजगड कार्यालयात हा प्रवेश पार पडला। आता राज ठाकरे हा एकच पर्याय असल्याचं सर्वांना माहिती आहे, त्यामुळे सगळीकडून मनसेत इनकमिंग सुरू झालंय, अशी प्रतिक्रिया यावेळी अमित ठाकरेंनी दिली आहे। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरमध्ये 10 जानेवारीला शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोलीत शिवसेनेची बैठक पार पडली। त्यात शिंदे गट पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या संकल्प मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं। सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षानं शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना सपशेल धूळ चारली। महिला सूतगिरणी निवडणुकीत 21 जागांवर शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वातील पॅनलचा विजय झालाय। निवडणुकीत सर्व 21 जागांवर महिला उमेदवार विजयी झाले। अजित पवार कायम शेजाऱ्याला डिस्टर्ब करतात, ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे, ही अजित पवारांची टीका थेट मुख्यमंत्र्यांवरच होती, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। अजित पवार युती सरकारमध्ये शांत बसू शकत नाहीत, असंही ते म्हणाले। कल्याणमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांनी हे वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून आव्हाडांनी निशाणा साधलाय। भाजप आमदार नितेश राणे यांनी पुण्यात शरद मोहोळच्या कुटुंबियांची भेट घेतली। भाजप मोहोळ कुटुंबियांच्या पाठीशी आहे। शरद मोहोळ यांनी हिंदुत्वासाठी काम केलंय, ते त्यांच्या पत्नीनं सुरू ठेवावं, अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली। 3 खुनांचे आरोप असलेला गुंड शरद मोहोळची 5 जानेवारीला दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। अहमदनगर महापालिकेकडून मालमत्ता थकबाकी वसुली होत नसल्यानं थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 1 लाखांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत असणाऱ्यांची नावं चौकात फलकावर लिहिण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतलाय। विशेष म्हणजे कर बुडवणाऱ्यांची नावं चौकात फ्लेक्स बोर्डवर लावण्यात येणार आहेत। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन भाजपच्या कार्यक्रमांसाठी आवर्जून जिल्ह्यात हजेरी लावतात, मात्र जिल्हा नियोजन बैठक ऑनलाईन घेतात, त्यामुळे अनेक नियोजन मंडळाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ऑनलाईन बैठक घेऊन हव्या त्या पद्धतीने निर्णय घेतले जातात, त्यामुळे विकास कामांवर चर्चा होत नसल्याचा आरोपही केला जातोय। कल्याण मार्केट परिसरात वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये बाचाबाची झाली। नो पार्किंगचे बोर्ड नसलेल्या ठिकाणी वाहतूक पोलीस कारवाई करत होते, त्याला काही वाहन चालकांनी विरोध केला। तब्बल अर्धा तास वादावादी सुरू होती, त्यामुळे आधीच्याच वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली। वाशिमच्या रिसोड मेहकर महामार्गावरील पैनगंगा नदीवरचा जीर्ण पूल धोकादायक बनलाय। इथे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात वाढलेत। दोन्ही बाजूंनी संरक्षक कठडे नसल्यानंच पूल अधिकच धोकादायक बनलाय, त्यामुळे याची दुरुस्ती करून संरक्षक कठडे बसवण्याची मागणी केली जाते। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुणानं अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। फाळेगाव कुंभी रस्त्यावर खड्डे पडल्यानं ग्रामस्थ त्रस्त झालेत। या रस्ते कामासाठी मागच्या 5 वर्षापासून ग्रामस्थ प्रशासनाकडे मागणी करतायत, मात्र याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानंच उद्विग्न अमर भेंडेकर यांना आत्महत्येचा प्रयत्न केला। वर्ध्यात सिंदी रेल्वे परिसरात ड्रायपोर्टची निर्मिती होते, यातूनच पूर्वीपासूनच शेतात जाण्यासाठी पायवाट गेलेली आहे, मात्र ती बंद केली जाणार असल्यानं या ठिकाणच्या 70 शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग बंद होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पर्यायी मार्गाची मागणी करत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। नाशिकमध्ये अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांसमोरच गोंधळ घातला। पंतप्रधान मोदी 12 जानेवारीला नाशिकमध्ये येणार आहेत, त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आले होते आणि त्यावेळी अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्र्यांसमोरच मागण्या मांडत गोंधळ घातला। मानधन वाढ आणि इतर मागण्यांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे। अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांनी शिट्टी मोर्चा काढला। मासिक वेतन, नियमानुसार ग्रॅच्युइटी, दरमहा पेन्शन तसंच नियमानुसार पदोन्नती यासह इतर मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे, त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सेविकांनी शिट्टी मोर्चा काढला। अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी ठाण्यातील शहापूर पंचायत समितीसमोर शेकडो अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन केलं, मात्र त्यांचं निवेदन घ्यायला कोणीच आलं नाही, त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले। जुनी पेन्शन मुद्द्यावरून मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघ अंमळनेरमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेराव घातला। नोव्हेंबर 2005 पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार नियुक्त झालेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला, मात्र काही कर्मचाऱ्यांना यातून वगळल्याबाबत दाद मागितली गेली आहे। नाशिकच्या कळवणमध्ये
शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। किसान सभेनं कोल्हापूर फाट्यावर रास्ता रोको केला, प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला। 8 दिवसापासून प्रशासकीय इमारतीसमोर DYFI संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासींचं उपोषण सुरू आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला। अमरावतीत देशी दारूच्या दुकानाविरोधात आझाद समाज पक्ष आक्रमक झालाय। यशोदानगर चौकातील दारू दुकानाला 2021 मध्ये परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र याच दुकानाला आता परवानगी देण्यात आली। याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आझाद समाज पक्षानं आंदोलन करत रास्ता रोको केला। देशात क्रूड ऑइलचा साठा हाती लागल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे। कृष्णा गोदावरी खोऱ्यात काकीनाडापासून 30 किलोमीटर अंतरावर समुद्रात हा साठा सापडलाय। ONGCनं यातून पहिल्या खेपेतील तेल बाहेर काढलंय। 26 पैकी 4 विहिरी सक्रिय आहेत, त्यातून मे-जून पर्यंत 45,000 बॅरल इंधन निघेल अशी आशा पुरी यांनी व्यक्त केली आहे। वॉलमार्ट ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आता कर्मचारी कपात करणार आहे। 5 ते 7% कपात करण्याची योजना आखली जाते। त्यामुळे जवळपास 1,500 कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाऊ शकतो। येत्या मार्च-एप्रिलच्या सुमारास कपात केली जाऊ शकते। तसंच कंपनीनं नवीन भरतीही थांबवली आहे। भारतीय सिंगल माल्ट विस्कीनं विक्रीत रेकॉर्ड केलाय, तसंच अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनाही मागे टाकलंय। कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीजच्या अंदाजानुसार 2023 मध्ये एकूण विक्रीत एकट्या भारतीय विस्कीचा हिस्सा तब्बल 53% इतका होता। आता प्रत्येक बिअर बार समोर आरोग्य तरुणाईचं वैभव महाराष्ट्राचं असं फलक लावणं बंधनकारक असणार आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्याला याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्यात। तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात विकसित संकल्प यात्रा काढण्यात आली। यातून केंद्र आणि राज्य सरकारच्या 17 योजनांची माहिती दिली गेली। तसंच या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री भारती पवार यांनी केलं। प्रत्येक सरपंच आणि अधिकाऱ्यांना योजनांचे लाभ आदिवासींना द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। अयोध्येतील रामलल्लासाठी येवल्यातून शेला पाठवण्यात येणारे पंतप्रधान कौशल्य विकास केंद्रांतर्गत दिव्यांग कारागीर प्रभू श्रीरामांसाठी हाताने शेला आणि पितांबर तयार करतात। या शेल्यासाठीचा धागा फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करून करण्यात आलेला आहे। कापसे फाउंडेशन तर्फे हे काम सुरू आहे। अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ऐतिहासिक नाणं सापडले। हे नाणं मुघल बादशहा अकबरानं त्याच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्तानं कोरलं होतं। या नाण्याच्या एका बाजूला सीतारामाचं चित्र, दुसऱ्या बाजूला इलाही मदिना फरवरदीन चित्रित आहे। जगात अशी 3च नाणी शिल्लक आहेत। अयोध्येतील निर्माणाधीन राम मंदिराची नवी दृश्य रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं जारी केलेत। रात्रीत सुद्धा राम मंदिरात निर्माणाचं काम सुरू असल्याचं दिसतंय। दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशातही राम मंदिराचं भव्य दिव्य रूप अधिकच अधोरेखित होतंय। मंदिर परिसरातील तसंच आतील आवारातील ही दृश्य आहेत। तिरुपती देवस्थान अयोध्येला खास भेट पाठवणार आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 25 ग्रॅम वजनाचे 1 लाख लाडू प्रसाद म्हणून अयोध्येला पाठवले जाणार आहेत। 22 जानेवारीलाच लाडू पोहोचण्याची शक्यता आहे। हे लाडू भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्याच स्वयंपाकघरात बनवले जाणार आहेत। अयोध्येतल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण स्वीकारले। या सोहळ्याला हजेरी लावणार अशी माहिती त्यांनी दिली आहे। शिंदेंच्या ठाणे निवासस्थानी जात त्यांना ही निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे। पंढरपूरच्या कासेगावमध्ये यल्लम्मा देवीची यात्रा पार पडली। यासाठी राज्यभरातून जोगती हजर झाले। यावेळी देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। काल लिंब नेसणे आणि नैवेद्य कार्यक्रम करण्याचा दिवस आहे, तर या यात्रेची आता आज सांगता होणार आहे। अमरावतीत पंचशील धम्मध्वज दिनानिमित्तानं शांती संदेश रॅली झाली आहे। तिवसा शहरात या यात्रेचं आयोजन करण्यात आलं। शेकडो भीमसैनिकांनी यात सहभागी होत शांतीचा संदेश दिला। गेल्या 21 वर्षापासून तिवसामध्ये ही धम्मयात्रा होतीये। विदर्भातील ही एकमेव धम्मयात्रा 6 ते 8 जानेवारी दरम्यान निघते। श्रीलंकेच्या त्रिंकोमालीत पोंगल सण उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी सुमारे 1,500 तरुणी तसंच महिलांनी सामूहिक नृत्याविष्कार सादर केला। समान पारंपरिक वेशभूषेत हे नृत्य सादर करण्यात आलं। अकोल्यात बार्शी टाकळी तालुक्यातील आळंदामध्ये 2 वेगळ्या शेतात 2 अजगर आढळले। 12 आणि 11 फुटी लांब अजगर शेतीकाम सुरू असतानाच आढळले। त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं। सर्पमित्रांच्या मदतीनं त्यांना पकडण्यात आलं।
तो एक पायदा एक चालला नाही, लक्ष घालून नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावमध्ये बिबट्या जेरबंद झाल्या. गेल्या काही दिवसापासून बिबट्या या भागात धुमाकूळ घालत होता, त्यामुळे शेतकरी भयभीत झाले होते. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं पिंजरा लावला होता. अखेर बिबट्या जेरबंद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. कल्याणमधल्या नांदिवलीत जिल्हास्तरीय कबड्डी आणि कुस्ती नमो चषकाचं आयोजन करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या स्पर्धेला हजेरी लावत खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी आरक्षित भूखंड ताब्यात आल्यानंतर कल्याण पूर्वमध्ये स्पोर्ट्स क्लब आणि हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात होईल असं आश्वासन दिलं. बांगलादेशचा क्रिकेटपटू आणि कर्णधार शाकिब अल हसन वादात सापडलाय. बांगलादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शाकिब निवडून आला. विजयानंतर चाहत्यांच्या गराड्यात एकानं जबरदस्तीनं त्याच्यासह सेल्फी काढला. तेव्हा राग अनावर झालेल्या शाकिबनं त्या चाहत्याच्या कानशिलात लगावली. त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.